नमस्कार, मी परमदत्त जाधव. तर आज अमेरिकेमधून अत्यंत धक्कादायक अशी बातमी समोर आलेली आहे. तर ती काय? तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे डोनाल्ड ट्रम्प आहेत, यांच्यावर पुन्हा एकदा जीवघेणा हल्ला झालेला आहे. तर वॉशिंग्टनमध्ये एका कार्यक्रमादरम्यान यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झालेला आहे. तर ते हा गोळीबार संपूर्ण जग या गोळीबाराने हादरलेलं आहे. ट्रम्प सुरक्षित आहेत का? हल्लाखोर कोण होते? आणि या हल्ल्यामागचे नेमके कारण काय आहे? ते आपण समजून घेऊ. तर ही घटना घडलेली आहे वॉशिंग्टन DC मधील प्रसिद्ध वॉशिंग्टन हिल्स हॉटेलमध्ये. येथे व्हाईट हाऊस करस्पॉन्डेंट्स डिनर नावाचा एक मोठा कार्यक्रम सुरू होता. देश-विदेशातील पत्रकार आणि दिग्गज नेते येथे उपस्थित होते. रात्रीचे जेवण सुरू असतानाच अचानक गोळीबाराचा आवाज आला आणि शांततेचे जे रूपांतर दहशतीत झालेले होते. आणि अमेरिकन सिक्रेट जे सर्व्हिसेस आहेत, त्यांनी क्षणार्धात हालचाल केली आणि त्यांनी तात्काळ ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया यांना कव्हर दिले आणि सुरक्षित स्थळी हलवले. सुदैवाने या हल्ल्यात डोनाल्ड ट्रम्प यांना कोणतीही इजा झालेली नाही, परंतु एका सुरक्षा रक्षकाला गोळी लागली. आणि नंतर आता हा प्रश्न उठतो की हा हल्ला कोणी केला? तर पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार 31 वर्षीय कोल थॉम्सन ॲलन याला घटनास्थळावरून अटक करण्यात आलेली आहे. तो मूळचा कॅलिफोर्नियाचा रहिवासी असून तो हा हॉटेलमध्ये पाहुणा म्हणून वास्तव्यास होता. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे यांच्याकडे केवळ एक बंदूक नव्हती, तर एक शॉटगन आणि हँडगन आणि अनेक धारदार चाकू सापडलेले आहेत. सुरक्षेचा इतका मोठा ताफा असतानाही हा हल्लाखोर शस्त्रासह आत पोहोचलाच कसा? हा आता अमेरिकन सुरक्षा यंत्रणेसमोर मोठा प्रश्न उभा आहे. तर या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली जी प्रतिक्रिया दिलेली आहे, त्यांनी म्हटले की जेव्हा तुम्ही देशाच्या हितासाठी मोठा निर्णय घेता, तेव्हा तुम्हाला अशा संकटांना सामना करावा लागतोय. दुसरीकडे भारताचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे. जागतिक नेत्यांनी ट्रम्प यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केलेली आहे. सध्या FBI या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. हा हल्ला केवळ एका व्यक्तीचे कृत्य होते की यामागचे काही मोठे राजकीय षड्यंत्र आहे, याचा शोध घेतला जात आहे. तर अमेरिकेसारख्या या महासत्तेच्या राष्ट्राध्यक्षावर असा हल्ला होणे ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब आहे. या घटनेमुळे अमेरिकेतील आगामी निवडणुकांवर काय परिणाम होतोय आणि सुरक्षा यंत्रणा आता काय पावले उचलणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या बाबीत सतत आमचे लक्ष आहे. असेच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.